टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत ए. बिपिन पाल, बी. श्रीपाद अमृत डांगे, सी. लाला लजपतराय आणि डी. अरविंद घोष. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची चूक होऊ शकते, कारण या चारही व्यक्ती भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाच्या नेत्या आहेत. त्यामुळे नेमके उत्तर कोणते लक्षात ठेवायचे हे अवघड जातं. चला तर मग प्रश्न पाठ न करता समजून घेऊयात. सर्वप्रथम आपण लोकमान्य टिळकांच्याकडे वळूया. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील जहाल राष्ट्रवादी नेते होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा त्यांचा घोष आजही प्रत्येक भारतीयाला माहिती आहे. 1920 साली टिळकांचे निधन झाले. आता कल्पना करा, त्या काळात लाखो युवक टिळकांच्या विचारांनी प्रेरित झाले होते. पण टिळक गेल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी विचारांचे काय, हे विचार पुढे कोण नेणार? याच ठिकाणी आपल्याला आठवतात ते लाला लजपतराय. लाला लजपतराय यांना वाटत होते की देशाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर युवकांना राजकीय शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांना राष्ट्रवाद, स्वराज्य, लोकशाही आणि नेतृत्व यांचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी 1921मध्ये टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना केली. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लाला लजपतराय. पण आता एक प्रश्न पडतो, लाला लजपतराय कोण होते? त्यांना एवढे महत्त्व का दिले जाते? मित्रांनो, लाला लजपतराय यांना पंजाब केसरी म्हणून देखील ओळखलं जातं. केसरी म्हणजे सिंह, पंजाबचा सिंह अशी त्यांची ओळख होती. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये एक प्रसिद्ध त्रयी होते, लाल, बाल आणि पाल. लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे लोकमान्य टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. हे तिघे मिळून ब्रिटिशांच्या विरुद्ध जहाल राष्ट्रवादी विचार मांडत होते. 1905 साली जेव्हा बंगालची फाळणी झाली तेव्हा देशभर स्वदेशी आंदोलनं सुरू होती. या आंदोलनामध्ये लाला लजपतराय हे अग्रेसर होते. पुढे 1928मध्ये सायमन कमिशन भारतात आलं आणि त्या या आयोगामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता आणि त्यामुळे देशभर सायमन गो बॅक अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. लाहोरमध्ये या आंदोलनाचं नेतृत्व लाला लजपतराय यांच्याकडे होतं. त्यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी निर्दयी लाठीमार केला आणि त्या जखमांच्यामुळे पुढं त्यांचं निधन झालं. आता तुम्हाला प्रश्नाचं उत्तर नक्कीच लक्षात राहील, कारण टिळकांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि युवकांना राजकीय शिक्षण देण्यासाठी टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना करणारे नेते म्हणजे लाला लजपतराय. आता थोडा विचार करूया. पहिला पर्याय होता बिपिनचंद्र पाल. अनेक विद्यार्थ्यांना वाटेल कदाचित बिपिनचंद्र पाल असतील, परंतु लाल, बाल, पाल या त्रयींमध्ये हे महत्त्वाचे नेते होते. त्यांनी स्वदेशी चळवळीचा प्रचार केला, राष्ट्रीय शिक्षणाला पाठिंबा दिला आणि ब्रिटिश वस्तूंच्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. मात्र त्यांनी टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना केलेली नाहीये आणि म्हणून हा पर्याय चुकीचा ठरतो. दुसरा पर्याय आहे श्रीपाद अमृत डांगे. आता इथे लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट, डांगे यांचं नाव मुख्यत्वे आपल्या डोळ्यासमोर केव्हा येतं तर कम्युनिस्ट चळवळ जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला डांगे यांचं नाव समोर येतं. त्यामुळे संपूर्ण कार्यक्षेत्राचा विचार करता कामगार चळवळ आणि कम्युनिस्ट विचारधारेभोवती त्यांचं नाव फिरताना दिसतं. मुंबईतील गिरणी कामगारांचे प्रश्न असोत किंवा भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना असो, डांगे यांचं योगदान खूप मोठं आहे. परंतु टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना त्यांनी केलेली नाहीये आणि म्हणून हा पर्याय देखील चुकीचा ठरतो. आणि चौथा पर्याय आहे अरविंद घोष. अरविंद घोष हे सुरुवातीला क्रांतिकारक होते. त्यांनी वंदे मातरम या वृत्तपत्रातून राष्ट्रवादाचा प्रचार केला. अलीपूर बॉम्ब खटल्यामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. मात्र पुढे त्यांनी सक्रिय राजकारण सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आणि पौंडेचेरी या ठिकाणी अरविंद आश्रमाची स्थापना केली. त्यांचे योगदान खूप मोठे आहे, पण टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना त्यांनी केलेली नाहीये आणि म्हणूनच हा पर्याय देखील चुकीचा ठरतो. तर मित्रांनो, या एका प्रश्नातून आपण 4 महान व्यक्तींच्याबद्दल माहिती पाहिली. आता हा प्रश्न तुम्ही कधीच विसरणार नाही. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना लाला लजपतराय यांनी केलेली आहे, कारण टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी विचारांचा प्रचार करण्यासाठी लाला लजपतराय यांनी ही संस्था स्थापन केलेली दिसून येते.